नंदलाला नंदलाला रे नीज माझ्या नंदला। कोण आहे? कोण आहे? तुम्ही सोपान आजोबा आहात ना? तुम्ही इथे काय करताय? महादेव 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 महादेव। या मामा। कुणाचं घर आहे? माझ्या मित्राचं। मामा इथे तुम्हाला कसलीही काळजी करण्याचं कारण नाहीये। आणि रोज आमच्यापैकी कोणीतरी एक जण इथे येणारच। हो, शिवाय मामा इथे गॅस आहे, फ्रिज आहे आणि मुख्य म्हणजे चालू कंडिशन मध्ये। उद्या सकाळी येताना मी मार्केटमधून गरजेपुरतं सामान आणते। तुम्हाला जे काही हवं असेल त्याची मला एक लिस्ट द्या करून। मामा अरे किती जोखीम पत्करताय माझ्यासाठी। कुणाला कळलं तर? मामा कोणाला कळणार आहे? हां, आणि आपण सगळी काळजी घेऊयात ना। बरं इथे येऊन येणार कोण? मी किंवा प्रिया। आणि आम्ही ना एका स्पेसिफिक पद्धतीने बेल वाजवू, जस्ट लाईक अ कोड यू नो। प्रिया 2 लॉंग बेल्स 1 शॉर्ट बेल। ओके ओके या। सो मामा नाउ जस्ट रिलॅक्स। गेले अनेक दिवस खूप स्ट्रेस आहे तुमच्यावर, त्यामुळे आता शांत व्हा। आणि या पिरियड मध्ये ह्या सगळ्या प्रकरणातनं काही मार्ग काढता येतोय का तेही बघूयात ना। ओके मग राहाल ना एकट्या? भीती नाही ना वाटणार? भीती एकटेपणाची नाही वाटत रे, भीती माणसांची वाटते, स्वतःच्या माणसांची। एनिवे आय विल बी ऑल राईट। थँक्स। अगं मग रात्रीच फोन करायचा मला? तू काय करू शकणार होतास बाळ? तुला एकटीला सोडून इकडे आलो ना मी, हीच मोठी चूक झाली माझी। सुलेखा आहे ना माझ्या बरोबर? बाळ, आय मस्ट से शी इज मच स्ट्रॉंगर देन मी। मला खरंच खूप कौतुक वाटतंय तिचं। हो मलाही। बाळ, हे आणखीन असं किती दिवस? म्हणजे परत जर का असाच फोन आला तर माझा तर जीव जाईल। हे बघ पूनम, अशा सगळ्या गोष्टी घडल्यानंतर हे ओघानं आलंच। एनिवे मी आज संध्याकाळी पोचतोय तिकडे,
मी तिथे आल्यानंतर आपण जरा डिसाईड करूया की तुम्ही दोघींनी एकटंच तिथे राहायचं का माझ्याबरोबर मुंबईला परत यायचं. पण अरे आईचं काय? पोलीस त्यांचं काम करतायत ना. काही ठाव ठिकाणा लागला की कळवतील ते. आणि या अशा परिस्थितीमध्ये तुम्ही दोघींनीच एकटं तिथे राहणं मला काही पटत नाही. एनिवे, मी निघताना फोन करतो, आपण आल्यावर बोलूच. बाळ आय नॉट व्हेरी शुअर. ठीक आहे, मी सुलेखाशी बोलून घेते. बाय. सोपान काकांच्या वागण्यातला विचित्रपणा वाढत चाललाय. एवढ्या रात्री ते वाड्याच्या पाठीमागे काय करत असतील? मी ऐकलं होतं गेली बरीच वर्ष ते बिछाण्यात पडून आहेत. मला आश्चर्य या गोष्टीचं वाटतंय की अचानक ते चालायला फिरायला कसे लागले. तेच तर कोड आहे. डॉक्टरांनी तर हार पत्करली होती. म्हणाले होते या माणसाचे श्वास संपत नाहीयेत म्हणून हा जगतोय. आता बघा, मुंबईहून आल्यापासून तर सुलेखा त्यांना मुंबईला घेऊन गेली होती असंही मला कळलं होतं. ते तिच्या गाडी समोर आले होते म्हणे. बरं, त्यांना काही विचारलं तर विचित्रासारखं काहीतरी बडबडतात, असंबद्ध बोलतात. हो, काल रात्री सुद्धा ते मला महादेव महादेव असं काहीतरी म्हणत होते. तेही तुला महादेव म्हणाले? तेही म्हणजे मी एकटाच नाहीये ज्याला असं वाटतं. बरं का आदिनाथ? काय? महादेव दादाच्या चेहऱ्यात आणि तुझ्या चेहऱ्यात विलक्षण साम्य आहे. महादेव दादा म्हणजे तुमचे मोठे भाऊ? तेच डोळे, तेच नाक, तेच कपाळ. एकाच कुटुंबात एकसारखी दिसणारी माणसं असतात. आजोबा, महादेव दादांसारखा चेहरा माझा, शुभ्रासारखा दिसणारा हा चेहरा म्हणजे पार्वती वहिनीचा. माझी वहिनी, माझी आई, महादेव दादाची बायको. महादेव दादाचा चेहरा तुझ्यासारखा, पार्वती वहिनीचा चेहरा शुभ्रासारखा, तुझ्या बायकोसारखा. हा निव्वळ योगायोग की योगायोगांवर माझा विश्वास नाही. कारण कुठल्याही गोष्टी मागे एक कारण दडलेलं असतं. मग या गोष्टी मागे कुठलं कारण दडलेलं आहे? तुमच्या सायन्समध्ये याचं उत्तर असेल? असलं तर कृपा करून मला सांग. कारण ज्या दिवसापासून शुभ्राला पाहिलंय
त्या दिवसापासून या प्रश्नाचा भुंगा अहो रात्र माझा मेंदू पोखरतोय. सर, शास्त्रीज क्लासेसच्या पुण्यातल्या पहिल्या ब्रँचबद्दल तुमचं अभिनंदन. पाठक सर, तुमचंही अभिनंदन. धन्यवाद. रेगे सर. थँक्यू सर. बळवान, कॉंग्रॅच्युलेशन्स. सर सर, माझा वकील तुम्हाला ॲग्रीमेंटची कॉपी पाठवेलच. बस. नाही, मला नको. मला डायबिटीस आहे. अरे घे रे. नाही रे, खरंच एक तुकडा मोडला तर तुझी शुगर काही वाढत नाही. घे. ठीक आहे, मग मोठाच घेऊया. आता कसं. चला पाठक सर, निघू मी. हे काय, मी तर म्हणत होतो की आपण सगळे जेवायला जाऊया बाहेर. नाही प्लीज, आज नको. मला एक महत्वाचं काम आहे. आमचं एक जवळचं नातेवाईक आहे तिथे पुण्यामध्ये. त्यांना भेटणं आज आवश्यक आहे. हो, पण जेवून जा ना सर. हवं तर नंतर मी सोडायला येतो तुम्हाला. नाही, आज नको. रेगे सर आहेत की तुम्हाला कंपनीला? तो तर काय अगदी कॉलेजपासून माझ्या बरोबर आहे. पण सर, तुम्ही थांबला असतात तर बरं झालं असतं. नाही प्लीज, आज नको. उद्घाटनाला येईल तेव्हा जाऊ की आपण. म्हणजे तुम्ही आता एकदम उद्घाटनालाच येणार? नाही म्हणजे तुम्ही इथे असताना मला वारंवार पुण्याला याची गरज लागणार नाही असं मला वाटतं. ठीक आहे, मी तुम्हाला डे टू डे डेव्हलपमेंट कळवेनच. आणि हो, ॲग्रीमेंटची कॉपी तुम्हाला मिळाली की मला कळवा. जरूर. चला येतो मी. बाय. रेगे सर. येतो मी. अच्छा. रहस्य हा माणसाच्या आयुष्यातला फार महत्वाचा घटक आहे आदिनाथ. उद्या काय होणार हे जर आज माणसाला कळलं तर त्या उद्याला काहीच अर्थ राहणार नाही. अहो पण तुम्ही तेच करता ना आजोबा. लोकांचं भविष्य सांगता. म्हणजे उद्या जे होणार आहे ते तुम्ही आज सांगता. ढोबळ मानाने बरोबर आहे, पण पूर्णतः नाही. मला जे काही संकेत मिळतात, उमगतात, त्यावरून मी अंदाज बांधतो. ते अंदाज चुकूही शकतात, पण संकेत सतत मिळत राहतात. हा निसर्ग, ही सृष्टी सतत संकेत देत राहते. कोकिळ पक्षाचं गाणं किंवा मोराचा पिसारा फुलवणं जसं येणाऱ्या पावसाचा संकेत देतो, तसंच ग्रहांमध्येही असतं. त्यांच्या स्थानांमध्ये घडणाऱ्या स्थित्यंतरातून आपल्याला काही संकेत मिळतात. पण ते समजण्यासाठी एक विद्या अवगत असावी लागते, जी मला आहे एवढंच मी म्हणेन. मला जर सगळंच कळतं, दिसत असतं, तर ही वर्षानुवर्ष डोक्याला भंडावून सोडणारी कोडी सुटली नसती का? कोडी? कसली कोडी आजोबा? कधी ना कधी या सगळ्या गोष्टींचा भार मला पुढच्या पिढीवर टाकायचा होताच. ही गोष्ट आजपर्यंत मी माझ्या मुलांना देखील सांगितली नाही. न सांगण्याचं कारण इतकंच की या असल्या गोष्टी अस्तित्वात आहेत यावरचा माझा विश्वास देखील हल्ला होता.
पण गेल्या काही दिवसात घडलेल्या घटनांनी माझ्या त्या विश्वासाला बळकटी दिली आहे. त्यामुळे ती गोष्ट तुला सांगायला काहीच हरकत नाही. कुठल्या गोष्टी आजोबा? या वाड्याच्या विशाल उदरात कुठेतरी शास्त्री कुटुंबाची बेशुमार संपत्ती दडलेली आहे. खजिनाच आहे म्हण ना. खजिना? या वाड्यात? महादेव दादानी इथेच कुठेतरी तो लपवून ठेवला होता. साधारण 60 वर्षांपूर्वी अशा काही घटना घडल्या. त्यामुळे त्यावेळी ते करणं महादेव दादाला खूप गरजेचं वाटलं. त्यानं तो खजिना इथेच कुठेतरी लपवून ठेवला होता. तो शोधण्याचा मी खूप प्रयत्न केला, पण महादेव आजोबांनी कोणाला तरी काहीतरी सांगितलं असेल ना, किंवा एखादा क्लू मागे सोडला असेल. पार्वती वहिनीला माहित असावं कदाचित. त्यांनी कुठेतरी काहीतरी लिहून ठेवलं असेल. मे डायरी किंवा कागदमाप आहेत. अर्थ कशाचाच लागत नाही. महादेव दादाला कोडी तयार करण्याची, उखाणे रचण्याची खूप हौस होती. त्यांनी काही कोडी तयार करून ठेवली आहेत आपल्यासाठी. त्या उपर काहीच नाही. आजोबा, मला ते कागद पाहायला मिळतील? हो, का नाही?